हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? चला, आपले गाईज सगळे मजेतच असले पाहिजेत. गाईज आता मस्त अशी मी रेडी झालेली आहे. आता आम्ही चाललो, आमच्या मामी आहेत त्यांचे मिस्टर रिटायर झाले आहेत, तर रिटायरमेंटला चाललो आहे. तुम्ही पण चला आता आमच्यासोबत रिटायरमेंट आपल्या माऊली हॉलला उडणमध्येच. आता आपण तिथे जाणार आहोत. चला. त्यांचं पुढचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने जाण्यासाठी एक आपल्याला गाणं ऐकवणार आहे. किशोर तांडेलांचा जिवलग मित्र ओजीसीचे कर्मचारी प्रफुल्ल भोये सादर करत आहेत ये तो सच है भगवान. चित्रपट आहे असा 1999 साली तो हा चित्रपट रिलीज झाला होता. राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे. ताराचंद बडजाला त्या त्यांनी मला सगळी माझी व्हिडिओ काल झाला त्यांनी मला पाठव. मामींनी कांचन मामींनी सकाळी 7 वाजता फोन केला मला. मामी छान दिसतात व मस्त दिसतात. मला कधी दाखव. हां, छान दिसतात. यानंतर सादर करत आहे सौ अनिता भरत मॅडम. प्रश्न अप्पा पण काय अँकरिंगला यांना पण जरा विसाव या वळण जरा
चालली काका हा काका मामा आले ना. फारच सुंदर. या गाण्याला लता मंगेशकर ज्या गान कोकिला होत्या त्यांनी हे गाणं गायलं होतं आणि त्यांना न्याय देण्याचं काम सौ अमृता सपकाळांनी केलेलं आहे. आणि आता केक कापण्यात येणार आहे आणि त्यासाठी संजय पाटील हे गाणं गाणार आहे. चित्रपट आहे फर्स्ट, एक थ्रिलर चित्रपट होतो. 1967 साली हा चित्रपट रिलीज झाला होता. गायक होते मोहम्मद रफी साहेब. बार बार दिन भर याय डायरेक्ट बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार
आपण आमच्या किशोर भाऊंना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देऊया. त्याबरोबरीलाच त्यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देत आहोत. आपण अगदी उदंड दीर्घायुष्य आपणास लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि या सोहळ्यासाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते सन्मान्य महेशजी घरत, माजी उपसरपंच म्हातवली यांचं या सोहळ्याप्रसंगी आम्ही तांडेल परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे अर्थात आमच्या विमलताईंच्या लाडक्या बहिणाबाई विजयाताई आमच्या ज्या खास खोपोलीवरून या ठिकाणी आलेल्या आहेत. समवेत त्यांचे भाऊ मिस्टर अर्थात आमच्या ताईंचे भाऊ चेसलू महेश्वरम भाऊ, आपलंही मनापासून स्वागत आहे. त्यांचा लाडका भाचा जो परदेशहून आलेला आहे, मकसदहून खास आपल्या मामा मावशीला शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे सनी, त्याचंही मी मनापासून स्वागत करते. आणि आतापर्यंत मंडळी आपण पाहिलं की आमच्या तांडेल भाऊंचा सगळा मित्र परिवार ज्यांनी या गीतांच्या माध्यमातून आपली संध्याकाळ खऱ्या अर्थाने रम्य केलेली आहे. आणि म्हणूनच मी अनिताताई असतील, अमृताताई आहेत, आमचा रविदादा आहे, प्रफुल्लदादा आहे, संजयदादा आहे, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की खऱ्या अर्थाने ही संध्याकाळ तुम्ही एक संगीतमय मैफिल म्हणून बनवून टाकलेली आहे. आणि त्यानिमित्ताने आमच्या किशोर तांडेल भाऊंना सेवापूर्तीच्या पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ठिकाणी आमचे ओनजीसीचे माजी कर्मचारी आणि मालेगावाचे ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र माळी, श्री आणि सौ राजेंद्र माळी या शुभेच्छा देत आहेत. यानंतर मंडळी खरंच तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे या ठिकाणी. तुर्तास आपण फक्त 2 मिनिटं मंडळी 5 मिनिटं आपण शुभेच्छा देण्यासाठी थांबूया. 5 मिनिटानंतर तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला जाणार आहे. तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे, आमच्या भाऊंसाठी सुद्धा सरप्राईज आहे. खरं तर भाऊंना या संगीत क्षेत्राची आवड होतीच, म्हणजे मंडप डेकोरेटर असेल, साऊंड सिस्टीम असेल, या माध्यमातून त्यांनी संगीत सेवा केलेली आहे आतापर्यंत. पण त्यांची ती आवड गायनापर्यंत पण गेली. पण त्यांच्या या कलेमध्ये, त्यांच्या या आवडीमध्ये पुन्हा एकदा आमच्या ताईंनी त्यांना साथ दिलेली आहे. आणि आमच्या ताई विमलताई गायन करायला शिकल्या. म्हणजे याचं श्रेय मी आमच्या प्रफुल्लदादांना देईल, आमच्या रविदादाला देईल, संजयदादाला देईल की त्यांनी आमच्या ताईला या गायन क्षेत्रामध्ये आणलं आणि हळूहळू त्यांच्यातली ती गायनाची कला फुलवत नेली. आणि त्यामुळे आज आईमाऊलीच्या कृपेने, आईमाऊलीचा उल्लेख मी खरंच अगदी मगापासून करावासा म्हणत होते, कारण तांडेल भाऊंच्या घरात एकविरा आईचं स्थान आहे. आणि वर्षानुवर्ष हे तांडेल परिवार आईमाऊलीची सेवा करत आलेला आहे. म्हणजे आपण आगरी कोळी कराडी माणसांची देवता म्हणतो ती कारल्याची एकविरा माऊली, आणि कारल्याच्या एकविरा माऊलीचं स्थान आमच्या तांडेल भाऊंच्या घरात आहे. अगदी निस्सीम मनोभावे निस्सीमपणे आमच्या ताई आईमाऊलीची सेवा करत आलेल्या आहेत. आणि म्हणूनच आईमाऊलीच्या कृपा आशीर्वादाने आज तांडेल परिवारात हे जे सगळे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना जी मेहनतीची ही जी साथ दिलेली आहे ती आमच्या आईमाऊलीच्या आशीर्वादामुळे मिळालेली आहे. ही भरभराट जी मिळालेली आहे ती एकविरा आईच्या आशीर्वादामुळे मिळालेली आहे. आणि तिच्याच कृपेने तिची सेवा ज्या आमच्या विमलताई मनोभावे करत आहेत आणि त्याचा हा कृपा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे. मंडळी थोडा वेळ मी फक्त 5 मिनिटं वाट पाहत तुम्हाला थांबायला सांगितले, कारण आमच्या भाऊंना सरप्राईज म्हणून आमच्या ताई त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त एक गायन करणार आहेत, गाणं म्हणणार आहेत. आणि त्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. ताई या, आपण थोडा वेळ तुर्तास थांबूया. सगळ्या मंडळींना विनंती असेल 5 मिनिटं आमच्या ताईंचं गाणं होईल आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहोत. कारण आपण यासाठी चालूय, दोघांनाही आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी मी आमच्या ताईंना विनंती करेन की ताई आपण या ठिकाणी यायचं आहे. भाऊ, ओ भाऊ, तुम्ही इथे उभं राहायचंय आणि तुमची अर्धांगिनी खास तुम्हाला सरप्राईज म्हणून आज काहीतरी गिफ्ट देणार आहे. सरप्राईज गिफ्ट, जोरदार टाळ्या आमच्या ताईंसाठी. आणि या ठिकाणी आता आपण ऐकणार आहोत एका पत्नीच्या मुखातून आपल्या लाडक्या पतिदेवाविषयी मनात असलेलं प्रेम एका गीताच्या माध्यमातून व्यक्त करणार आहे माझ्या लाडक्या जाऊबाई. आणि बघूया भाऊंना कसं वाटतं या प्रसंगी. भाऊंना समोर ठेवू का? नेहमीच
गीत होतं. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील एक फार सुंदर गाणं सादर केलेलं आहे. त्याला जोरदार टाळ्या होत्या. यानंतर एक कोळी गीत ज्यांची गाणी तुम्ही टीव्हीवर ऐकली असेल, युट्यूबवर पाहिली असतील. दोन सिंगर आलेले आहेत, करंजावर सिंगर आलेले आहेत, सोमनाथ कोळी, राजेश कोळी. दोघांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. सोमनाथ कोळी आणि राजेश कोळी. तोपर्यंत ताई आणि भाऊंना विनंती असेल, आपण आपले सगळे जे मित्रपरिवार नातेवाईक आलेले आहेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करायचा आहे. ही सारी मंडळी तुमच्या प्रेमाखातर आलेली आहेत, तेव्हा त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आपण करावा. आणि त्यानंतर आपण ड्युएट सॉंग ऐकणार आहोत, खास आमच्या ताई आणि भाऊंचं. आणि ते ऐकण्यासाठी नक्कीच आम्ही सारेजण आतुर झालेलो आहोत. तर तुर्तास आपण शुभेच्छांचा स्वीकार करतोय. एका गाण्याने तो गायक सुपरस्टार झाला. गाण्याचे बोल आहे आई तुझं तू, आणि ते गाणं सादर करणार आहे सोमनाथ कोळी. तेव्हा या साड्या वेगळ्या वाटल्या पण सोमनाथ पाटील. वहिनी नाचायला सुरुवात केली. युट्यूबला आणि त्यांचं प्रेम आणि तो स्वतः कलाकार आहे असे सत्यामूर्ती आमचा पण काढा. यांना भेटण्यासाठी कालच परवाच आपण सगळे उभे राहायला पाहिजे होते. मलाही काय उर्दू आलेला आहे, परंतु बायकोसोबत आलेली नाही. आणि बीजेपीचे मालेगाव अध्यक्ष महेश माळी आणि भूपेंद्र म्हात्रे हे क्रिकेट स्टार आहेत, हे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. गणेश हा जराशी युट्यूबला टाकले मामींची. चालू ठेवा, चालूच ठेवा. व्हिडिओ चालू ठेवू. अरे फोटो आणि व्हिडिओ कसा काढू, ब्लर होत आहे. आणि आमची सोनू आणि चेतन भाऊ शुभेच्छा देतात आमच्या किशोर भाऊंना. सेवापूर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता फोटो काढता बस. अरे मनोज आता महेश बालदीचं ऑफिस विचार नाही हो. महेश बालदीचं ऑफिस विचारून येऊ. महेश बालदीचं ऑफिस
भाजी पण आहे, मटण पण आहे, भाकरी पण आहे, चिकन पण आहे. या जेवायला सर्वांनी. फोन करते तेव्हा बहिणीला बोलते. जेवा जेवा.